पिंपरी चिंचवड महापालिकेत पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कडक पावलं उचलण्यात आली आहेत। एल निनोच्या प्रभावामुळे पावसाला उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापौर रवी लांडगे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। पहिल्या टप्प्यात महापालिकेचे सर्व स्विमिंग पूल बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून खासगी स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर्स आणि बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या पाणी अपव्ययावरही कारवाई सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। महापौरांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पाणी बचतीच्या दृष्टीने कठोर उपाय करण्याच्या सूचना दिल्यात। 25 जून पर्यंत पाऊस न पडल्यास शहरात पाणी कपातीची वेळ येऊ शकते असा इशाराही देण्यात आलाय। पवना धरणातील पाणी साठा यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असून सध्या फक्त 21% साठा शिल्लक आहे। त्यामुळे नागरिकांनीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। एल निनोमुळे यावर्षीचा मान्सून खूप पुढे गेलेला आहे। साधारणतः जून एंड पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही। त्यामुळे संपूर्ण शहरावर पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेले आहे। गेल्या वर्षी याच दिवशी 12 जूनला पवना धरणामध्ये 25.43% एवढा पाणी साठा होता। यावर्षी तो 21.41 एवढा साठा आहे। त्यामुळे 4-5% पाणी साठा कमी आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि इथून पुढे जर 26 जूनपर्यंत जर पाऊस आला नाही तर पाणी कपात सुद्धा करावी लागणार आहे। पण तत्पूर्वी आपण पालिकेतर्फे जे पोहण्याचे तलाव चालवले जातात किंवा वॉशिंग सेंटरला किंवा कमर्शियल गोष्टींना जे पाणी पुरवलं जातं त्याचा अपव्यय जास्त होत असेल तर त्यामध्ये कपात करणार आहोत आणि पोहण्याचे तलाव सद्यस्थितीला बंद करण्याचे निर्देश आता पाणी पुरवठा विभागाला देण्यात येतात। खाजगी हॉटेलांना मी आव्हान करेल की आपल्या शहरातील एक जागरूक नागरिक म्हणून आपणही पोहण्याचे तलाव सद्यस्थितीला बंद करावेत, जेणेकरून तो जो पाण्याचा वापर होतो तो टाळला जाईल आणि शहरातील इतर नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग होईल। तसेच वॉशिंग सेंटर, बांधकामांसाठी लागणारे पाणी जिथे जिथे अपव्यय दिसला जाईल तिथं त्यांच्यावर कारवाई केली जाईल।